माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे स्वप्नील मोरे उपविभागीय अधिकारी यांना ठोठवला 50,000 रुपयाचा दंड। अनिता नितीन वानखडे यांनी पैठण न्यायालयात तत्कालीन तहसीलदार पैठण येथील चंद्रकांत शेळके आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील मोरे यांच्या विरोधात पैठण न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता। पैठण न्यायालयाने पोलिसांना कलम 202 खाली तपास करून 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। सदरच्या ऑर्डरला आव्हान देत चंद्रकांत शेळके यांनी विधिज्ञ कवडे आणि डॉक्टर स्वप्नील मोरे यांनी विधिज्ञ काकडे यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली। गुन्हा नंबर 353/2021 हा आरोपी यांच्या विरोधात दाखल झाला आणि त्यामध्ये ते दोघे एकमेकांना व वाळू माफियांना मदत करत आहेत असे आरोप केले गेले होते आणि पुढे असे आरोप केले की ते दोघे एकमेकांना गैरमार्गाच्या कामात नेहमीच मदत करत आहेत। गुन्ह्यात दखल घेण्याअगोदर वरिष्ठ अधिकारी यांची सहमती घेणे गरजेचे आहे। या आधारावर माननीय उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली होती। यावेळी माननीय उच्च न्यायालय यांनी नमूद केले की चंद्रकांत शेळके आणि डॉक्टर स्वप्नील मोरे यांनी पैठण न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला तर त्यावेळेस त्या निकालाला माननीय उच्च न्यायालय येथे आव्हान देऊ शकतात, परंतु माननीय उच्च न्यायालय यांनी परत सांगितल्यावर ही त्यांनी ऐकले नाही व माननीय न्यायालयावर तत्कालीन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील मोरे यांचे विधितज्ञ युवराज काकडे यांनी आरोप केले की त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत असे म्हणून दुसऱ्या याचिकाकर्त्यांचे वेळ वाया घातला। म्हणून माननीय उच्च न्यायालयाने तात्काळ उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील भारत मोरे यांनी दाखल केलेली याचिका रद्द केली व त्यांना ₹50,000 दंड ठोठावला आहे। तसेच चंद्रकांत प्रकाश शेळके यांना देखील दाखल याचिका काढून घ्यावी असे सांगितले। तदनंतर चंद्रकांत शेळके तहसीलदार बीड यांचे विधितज्ञ कवडे यांनी ती याचिका काढून घेतली। तसेच कोर्टाने ती याचिका रद्द केली असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश खोब्रागडे साहेब यांनी दिली। तसेच अनिता वानखडे यांच्या मार्फत विधिज्ञ म्हणून कृष्णा सोळके यांनी बाजू मांडली। पैठण न्यायालयाने पोलिसांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना पोलिसांनी वेळेत अहवाल सादर केला नाही। अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे न्याय मिळण्यासाठी उशीर होत असून कोर्टाच्या आदेशानुसार अहवाल सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यावर खरं तर कोर्टाने अवमान याचिका दाखल करून घेण्याची काळाची गरज आहे। या निर्णयामुळे चौकशीमधून पळ काढणाऱ्या दोषी अधिकारी वर्गासाठी एक चपराक बसली आहे, अनिता नितीन वानखडे यांनी बीजे स्टार न्यूजशी बोलताना सांगितले। आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगजे, ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर।